शोषित जनतेचा खनखनीत आवाज। नमस्कार, जय भीम साथियों, आप देख रहे हैं वंश न्यूज चैनल। मैं स्नेहा टेकम, आपके लाइव एक नई खबर। तो चलिए देखते हैं आज की खास खबर। लोकमत सखी मंच व कोराडी ग्रामपंचायतचे उपसरपंच आशिष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली काल जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम नांदा कोराडी येथे पहिल्यांदाच घेण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध समाजसेविका ज्योतिताई चंद्रशेखर बावनकुळे, आशिष राऊत उपसरपंच कोराडी, गीताताई बावनकुळे, रंजनाताई बर्डे, प्रियंका राऊत, नांदा कोराडीच्या ग्रामपंचायत सदस्या सुनीता कान्हारकर, निर्मला बिरखेडे, प्रीती खोब्रागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या। लोकमत सखी मंचाच्या विद्याताई वाघ यांचे मार्गदर्शनाखाली वंदना पुरी, स्वाती पटले, जया कांबडी, ज्योती बोपचे, अर्चना चंद्रिकापुरे, निलिमा बाळापुरे यांनी महिलांच्या कला गुणांना चालना देण्यासाठी रेकॉर्डिंग डान्स, उखाणे स्पर्धा, समाज जागृती पथनाट्य यातून बेटी बचाव बेटी पढाव, भ्रूण हत्या बंदी, स्त्री अत्याचार जागृती, महिला पुरुष समानता आदींचा संदेश दिला। या प्रसंगी कोराडी नांदा येथील महिलांचा उदंड प्रतिसाद व उपस्थिती दिसली। महिला दिन व कोराडीच्या प्रसिद्ध समाजसेविका ज्योतिताई बावनकुळे यांचा वाढदिवस सुद्धा कोराडी नांदा येथील लोकमत सखी मंचाच्या महिलांनी साजरा केला। काल झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या ज्योतिताई बावनकुळे यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या कोराडीचे उपसरपंच आशिष राऊत व प्रियंका राऊत यांचा सुद्धा ज्योतिताई बावनकुळे यांनी सत्कार केला। मनीषा तिरस्कर, मनीषा तिरस्कर किरणताई खंडारले यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात शिवबाच्या गुरु, धन्य ती जिजाऊ माऊली ज्या आहे शिवबाच्या गुरु, स्वप्नीलचं नाव घेऊन उखाणा करते सुरू। रायगडावर आहे शिवाजी महाराजांचे राष्ट्र, रायगडावर आहे शिवाजी महाराष्ट्र, स्वप्नीलरावांचे नाव घेते जय महाराष्ट्र। टेबलावरती होता कोण, स्वप्नीलरावांनी पिक्चर दाखविला हम आपके है कोण। पौर्णिमेचा चंद्र दिसायला साजरा, पौर्णिमेचा चंद्र दिसायला साजरा, स्वप्नीलरावांनी आणला मला मोगऱ्याचा गजरा। आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, स्वप्नीलरावांचे नाव घेऊन विसरते माझा मुळा। मॉल मध्ये जायला तयार होते मी झटकन, मॉल मध्ये जायला तयार होते मी झटकन, स्वप्नीलरावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन। स्मिता वसुले, अंगणात होती तुळस, तुळशीला घालते पाणी, नरेशरावचं नाव घेते मी त्यांचे राणी। मुंबईची मुंबादेवी, कलकत्त्याची कालिका, वसुलीची सून, तोटेची बालिका। पानात पान, कपुरी पान, कपुरी पानाचा आहे सगळ्या पूजेत मान, नरेशराव आहे माझ्यासाठी खूप छान। एक वाटी रवा, एक वाटी खवा, नरेशरावचं नाव घेते 500 रुपये ठेवा। महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून, नरेशरावचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून। घरात सासू सासरे दीर नंदा सगळे आहे हौशी, नरेशरावचं नाव घेते सखी म्हणता महिला दिनाच्या दिवशी। गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, नरेशरावचं नाव हृदयात कोरलं,
हिमालय पर्वतावर आहे बर्फाच्या राशी आणि नरेश्वराचं नाव घेते तुमच्या सर्वांपाशी. सप्तशृंगी देवीला आहे सोन्या चांदीचा साज. नरेश्वराचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी आज. हार घालते वाकून सावित्रीबाई फुलेंच्या फोटोला हार घालते वाकून अविनाश रावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून. 4 मध्ये 3 मिळवले झाले पूर्ण 7 अविनाश रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्र डोरला अविनाश रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं. अवनी असते तुळशीला घालते पाणी अविनाश रावांचं नाव घेते. आधी होती आई बापांची ताणी आता झाली अविनाश रावांची राणी. गाजरचा हलवा करते किसून किसून अविनाश गेले ऑफिसला आम्ही खाल्ला चाटून पुसून. महादेवाच्या पिंडीला हार घालते बेल वाहते वाकून अविनाश रावांचं नाव घेते. रेखाताई पाटील यांचा शब्द वैशाली ताई कोराडीमध्ये लोकमत सखी मंचच्या माध्यमातून महिला दिवसाच्या कार्यक्रमाचं पहिल्यांदा आयोजन होते. काय सांगणार आपण आपला अनुभव? माझा अनुभव एवढाच आहे की विद्या वाघ मॅडम आहे, त्यांनी भरपूर प्रतिसाद घेतला आणि त्यांच्याबरोबर आशिष भाऊ राऊत उपसरपंच यांनी सुद्धा खूप जास्त सहकार्य दिलं. तसेच ह्या सखी मंचाच्या मैत्रिणी सदस्या यांनी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आमच्या नांद्यामध्ये सगळ्यात म्हणजे पहिल्यांदाच हा असा कार्यक्रम झाला आणि खूप चांगला झाला आणि सगळ्याच महिलांनी त्यांचा आनंद सुद्धा घेतला. एवढंच बोलू. महिला दिनाचा कार्यक्रम आणि सखी मंचाचा कार्यक्रम हा सहयोगाने एकाच वेळी नांदा कोराडीत सादर झालेला आहे. या कार्यक्रमाचं श्रेय विद्या वाघ आणि आशिष भाऊ यांना देण्यात येते. तसंच सखी मंचाचे जे ग्रुप आहे वंदनाताई पटलेताई तसेच त्यांच्या सहयोगी यासुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहिल्या आणि त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला सहकार्य केलं. त्यांच्या सर्वांच्या कार्यक्रमाने इथे सखी मंचाचा कार्यक्रम झाला. तसंच महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा महिला जागृत झाल्या आणि इथे प्रत्येक सखींना आपल्यातलं कलागुण दाखवण्याचं प्रोत्साहन मिळालं आणि त्यांनी आपली कलागुण या स्टेजवर सादर केली. या निमित्ताने असं वाटतं की अशी कार्यक्रम जर होत राहिली तर महिलांमध्ये एक उत्साह निर्माण होईल आणि त्यांच्यात ॲक्टिव्हपणा निर्माण होईल. ते नसत्या तर आज महिला कुठे असते हा एक प्रश्न सर्व महिलांनाही पडायला पाहिजे. आणि खास करून आजच्या दिवशी कमीत कमी महिला दिन जो आपण साजरा करतो त्या निमित्ताने आपण खरोखर सावित्रीबाई फुलेंचे उपकार किती मानतात? उपकार खूप आहे. आपण त्यांचे म्हणजे जेवढे कमी मानू तेवढे कमीच आहे. खूप उपकार आहे त्यांचेवाले. ते जेव्हा 8 मार्च 1856 न्यूयॉर्कमध्ये जेव्हा महिलांचं शोषण होतं कामगार केलं याच्यामध्ये तर त्यांनी आवाज उठवला. ते सावित्रीबाई म्हणून उठवला त्यांनी आवाज. तर त्यामध्ये सक्षम झाले. त्यांनी बंड पुकारला, त्यांचं मागणी पूर्ण झालं. तेव्हापासूनच हा 8 जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करतात आणि ते सावित्रीबाई एवढं बघितलं म्हणून त्या सावित्रीबाई आज जगती अमर हे सत्य. कार्यक्रम कोराडी नांदा भागामध्ये खास करून पहिल्यांदा होत.
काय वाटते तुम्हाला या कार्यक्रमाच्या संदर्भात? लोकमतचा कार्यक्रम आणि महिला दिवसाचे कार्यक्रम एकत्र आपण इथे जमलेले आहोत. महिला घराच्या बाहेर पडत नव्हत्या आणि आम्हाला उपसरपंच आमचे आशिष भाऊ यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि सर्व महिला इथे एकत्रित गोळा झालो आम्ही. आम्हाला सावित्रीबाई फुलेकडून खूप काही आम्हाला शिकायला मिळालं आणि महिलाकरिता हे तर फारच आनंदाची गोष्ट आहे. महिलांना अगोदर पूर्वीपासून म्हणायचे चूल आणि मूल प्रियंका संसार आहे घरामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त महिलांमध्ये काही वेगळे कलागुण आहेत. त्या कलागुणाला उत्तेजना फक्त मिळत नाही. जर त्यांना जर उत्तेजना मिळाले तर या ठिकाणी नाना कोराडीमध्ये ज्या पद्धतीने कार्यक्रम झाले असे कार्यक्रम होता येणं शक्य नाही. काय म्हणणार आपण असे? नाही, आज फारच छान कार्यक्रमाला खूप वेळोवेळी त्यांनी मदत केली आणि तसंच मॅडम यांनी पण आम्हाला सर्वांना महिलांना एकत्रित गोळा आणण्यासाठी त्यांनी पण खूप काही असे कार्यक्रम वारंवार घडावे असं आपल्याला वाटतं. असे कार्यक्रम वारंवार आमच्या नांद्यामध्ये आम्हाला ही आनंदाची फार मोठी बाब आहे. आणि आशिष भाऊ यांनी खूप मोठं सर्वांना मदत केली आणि वाघ मॅडमला चांगलं प्लॅटफॉर्म मिळवून दिलं आणि वाघ मॅडमला पण मी खूप मनापासून अभिनंदन करते आणि सर्व महिलांकरिता महिलांना पण इथं एकत्रित गोळा झालो यांना पण मी महिला दिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. विद्या वाघ मॅडम, लोकमत सखी मंचची स्थापना आणि त्या स्थापनेच्या नंतर पहिल्यांदाच नांदा कोराडीमध्ये तुमच्या माध्यमातून विशेष महिला दिवसाचं कार्यक्रमाचं आयोजन झालं. काय सांगणार आपला अनुभव? माझी खूप दिवसाची इच्छा होती कुठेतरी जावं आणि कार्यक्रम करावं आणि आणायचं. मी नांद्यात आली, 1 वर्ष मी बघितलं बाया कशा हे करत आहे ॲक्टिव्हिटी. म्हटलं चला इथे यावं नांद्यात आणि एक कार्यक्रम आयोजित करा. मी सखी मंचची 7 वर्ष झाले मी सदस्य आहे आणि मी तुरीताई सोबत म्हणजे त्यांच्या संपर्कातून इथे आली. म्हटलं चला, मग मी बायांना मोटिवेट केलं, करत गेली समोर. मग त्या म्हणजे त्यांना समजून सांगितलं सखी मंच काय आहे काय नाही. त्यामुळे त्यांना ते बरं वाटलं आणि त्या माझ्या याच्यामध्ये ग्रुपमध्ये झाल्या. नांदा कोराडीमधील महिला ज्या आहेत, महिला गृहिणी असो की विद्यार्थिनी असो की मुली असो, त्यांच्यामधील ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, कलागुण आहे, त्याचं जे प्रदर्शन आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसलं त्याबद्दल आपण काय सांगणार? इथे नांद्यात मी एक पाहिलं, सगळ्यांमध्ये काही ना काही गुण आहे. बरं, सगळ्यांमध्ये असतात पण ते जपून ठेवले आहे. ते फक्त मी काम केलं त्यांच्यातून बाहेर काढायचं. त्यांना मी पुश केलं आहे की तुम्ही ते ॲक्टिव्हिटी बाहेर काढा. मी तुम्हाला सपोर्ट करते. मी त्यांना डेअरिंग दिली बस. आणि सपोर्टिंग म्हणजे माझ्या सपोर्टिंगला त्यांचे पॅरेंट्स होते ज्यांनी मला खूप सपोर्ट केला. जेव्हा मी प्रॅक्टिस घ्यायची तेव्हा त्यांनी मुलींना पाठवलं प्रॅक्टिसला. खूप छान मला रिस्पॉन्स खूप छान भेटला. आणि तिथे आशिष भाऊ सपोर्टिंग मला प्रत्येक वेळेस मदत करत गेले. आपल्या रंजूताई बर्डे प्रत्येक वेळेस, सुनीताताई. कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांना साथ दिली आपल्या गावाचे उपसरपंच सन्माननीय राऊत साहेबांनी. आणि खूप सुंदर असा कार्यक्रम इथे आयोजित झाला. त्या कार्यक्रमाला उपस्थित प्रामुख्याने गावचे सन्माननीय उपसरपंच आशिषजी राऊत, त्याचबरोबर सन्माननीय सदस्य दिलखेडेताई, कन्यालकरताई, खोबरागडेताई, बर्डेताई, त्याचबरोबर लोकमत सखी मंचच्या सर्व सन्माननीय सदस्य आणि माझ्या सर्व नांद्यातल्या कॉलनीतल्या ज्याही इथे महिला भगिनी उपस्थित आहेत त्या सर्व सन्माननीय महिला. 8 मार्च सगळ्यांना माहीत आहे महिला दिन. महिला दिन आपला सन्मानाचा दिवस, आत्मसन्मानाचा दिवस. महिला या शब्दाचा अर्थ सगळ्यांना माहीतच असेल. माहित आहे का सगळ्यांना महिला या शब्दाचा अर्थ? महिला म्हणजे महिला नाही, महिलामध्ये बरंच काही दडलाय. महिला म्हणजे म्हणजे नित्यभाषी, मृदभाषी, मनमिळाऊ, हो म्हणजे हिंमतवाली आणि ल म्हणजे लालन पालन करणारी अशी ही महिला. महिला दिन हा 8 मार्चला एक दिवस आपल्यासाठी ठेवलेला आहे. त्या दिवशी आपलं कौतुक करण्यात येतं, आत्मसन्मान करण्यात येतो. आत्मसन्मान आपला म्हणजे जोपासण्यात येतो. आणि इतर दिवशी का बरं नाही? महिला ह्या 24 तास 24 घंटे कार्यरत असतात.
पुरुष 8 घंटेची ड्युटी करून आल्यानंतर थकून जातात, पण महिला घरात मुलांचं, आल्यांचं, गेल्यांचं सगळ्यांचं सन्मान करतात आणि महिला पूर्वीपासूनच सन्माननीय आहे. कारण आपण बघतो आपल्या देशात थोर पुरुष जे झाले, कारण निसर्गाने आपल्याला अशी उपमा दिली की जितके थोर पुरुष झाले, जे म्हणजे जननी ही महिलाला बनवली, महिलाच्या उदरातून एवढे थोर पुरुष जन्माला आले. ज्योतिबा फुले ज्यांनी सावित्रीला घडवलं ते सुद्धा एका महिलाच्या उदरातूनच जन्माला आले. बाबासाहेब आंबेडकर त्यांना जी साथ दिली, ते काय म्हणते बा त्यांची रमाईनी, आणि ते परदेशातून शिकून आले ना आपल्या देशाचे शिल्पकार झाले, त्यांना कोणी साथ दिली तर रमाईनी. त्यांनी जर साथ दिली नसती तर ते आज या देशाचे शिल्पकार राहिले नसते. तशा थोर म्हणजे आपण महिला आहोतच, यात काही शंका नाहीये. महिलांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आता मी बघितलं किती सुंदर असं सादरीकरण सगळ्या महिलांनी केलं. ते लग्न झालेले काही होत्या, काही कुवाऱ्या होत्या, बेटी बचाव बेटी पढाव हे सगळं पूर्वीपासून चालत आलेलं आहे. आता आपण 21व्या शतकात आहे तरी सुद्धा हे सुरू आहे. आजच पेपरमध्ये वाचलं, मेटा कॉलनीमध्ये कितीतरी अर्भक बाहेर पडलेले आढळले. म्हणजे अजूनही ते सुरू आहे की मुलगी नको मुलगा हवा. कशासाठी हवा मुलगा, मुलगी का नको? आज मी परत एक न्यूज वाचली की सगळ्यांना माहित आहे की रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे आणि तिथे महाश्वेता चक्रवर्ती 24 वर्षाची मुलगी पायलट, तिने जाऊन आपल्या भारतीयांना परत आणला. 1 तासात आपल्या आईला सांगितलं माझा ऑर्डर आला, मी सिलेक्ट झाली. आई पण महिलाच आहे, आईने पण नाही म्हटलं नाही. ती गेली आणि तिने एक विमान उडवत आपल्या भारतीयांना सुखरूप परत आणलं. ती मुलगी आहे, किती कौतुकाची गोष्ट आहे. तरी सुद्धा आपल्या देशात आजही तेच सुरू आहे, मुलगी नको मुलगा हवा. कशाला? आज मला इथे महिला दिनानिमित्त एवढंच सांगावं वाटते की सगळ्यांनी महिलांचा सन्मान करावा आणि सुरुवात तर याच्यापासून कारण महिलांनी महिलांचा सन्मान करावा. आपल्या खबर व विज्ञापन हेतु आप हमारे चैनल के मुख्य संपादक श्री सुनील सावे से नीचे दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क कर सकते हैं. अगर आपको यह खबर अच्छी लगे तो प्लीज लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करना